मी आता कावळा पाळायचं ठरविल. उद्योगच नको, उद्या दावायचं आदल्या दिवशीच कावळा उपास ठेवा. भात पाहिला का नुसता कुदून पडला पाहिजे. आणि कावळा शिवला का कावळ्याचे 200 माहिती. जितकं लक्ष ह्या इंस्टाग्रामवर देतेस ने तेवढं लक्ष जर लेकरांकडे दिले असते तर लेकरांचा आज शाळेत पहिला नंबर आला असता. होय होय खरंय तुमचं. थांबा लगेच इंस्टाग्राम डिलीट करते. पण मला सांगा, तुमची आई तर इंस्टाग्राम वापरत नव्हती, मग तुमचा का शाळेत पहिला नंबर आला नाही? मला सांगते ते इंस्टाग्राम डिलीट करायला. 7 लाख फॉलोअर्स आहेत माझे. आपण म्हणा हार घेऊन जाऊन त्याला पक्षपात जाऊ ते आईला हार घेऊन चालायचं. इथून पुढे आमच्या टोळीत या आणि एवढी बाई गळ्यात लटकवा, मरेपर्यंत मानानं जगाल. ही भोंगे बांधायचं, सतरांच्या झटकायचं, रॅली काढून मुंबईला हिंडायचं. 40 पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. ही बघा मुलगी किती सुंदर आहे. गोरी पान आहे, सोजवळ आणि उंचीपुरी आहे आणि चांगल्या खानदानातली आहे. माझं काही नाही, तुझी काय हरकत नसलं तर मी तयार आहे. मी तुम्हाला नाही, माझ्या भावासाठी बघत होती. भावासाठी म्हणून आधी सांगायचं असतं ग. मनातल्या मनात गुदगुल्या झालत्या उगाच. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही नाही, एवढं कशाला? अहो गरीब आहे मी, मला हे खायची सवय नाही. बाई ग, किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबड कापा, ऍडजस्ट करीन. काय हे मराठीच्या पेपरामध्ये काय लिहिलंयस? काय? राष्ट्रीय पक्षी कोण? तुला नाही माहिती? मला माहिती, मला माहिती आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. हे काय लिहिलंयस? काय लिहिलंयस? तरी माणसानं अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हाता. नसतं टेन्शन का घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय? त्याचं आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. अरे मासे झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हणजे म्हशी झाडावर चढत. लाभाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार. कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. वॉर्निंग वेळ झाली, पुरवणी बांधायची. तू कधी पास होईल? पेपर येते सतत कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं. तुला भाग तरी पास होईल ना? लाईक नाही तर इंस्टाग्रामवर फेमस होईल की नाही माहीत नाही, पण सासरी आणि माहेरी मात्र खूप फेमस झाले. अमुक अमक्याची सून लेख व्हिडिओ बनवते. असं चुगल्या करण्यापेक्षा तुम्ही पण बनवा ना व्हिडिओ. तुम्हाला कोणी अडवलं आहे का? एकादश नाही, सोमवार नाही, आई बापाला कधी भाकर नाही, सासरीचं बायपास याच्याकडं, लहान मिवणीचं ऍडमिशन याच्याकडं, थोरली मिवणी तर सिझरिंग झालं तरी बिल याच्याकडं. हे जे माणसं आहेत, ही माणसं कशी आहेत ऐका बर का. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगळ सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, तुडी ती.